25 वर्षों बाद शालेय विद्यार्थियों का स्नेह मिलन, पुरानी यादों को ताजा करते हुए दिवंगत साथियों को दी श्रद्धांजलि। छोटूभाई पटेल हाई स्कूल चंद्रपुर में वर्ष 1999 की कक्षा 10वीं के छात्रों की ओर से स्कूली दिनों को याद करने स्कूल के रजत महोत्सव कार्यक्रम में शामिल हुए। इस कार्यक्रम का मुख्य उद्देश्य स्कूल में बिताए गए दिनों को फिर से याद करना, स्कूल के वो सुनहरे दिन, यादगार पल ताजा करना था। इस समय पूर्व छात्र स्कूल के अपनी पुरानी कक्षा में गए और उन क्षणों को याद किया जो उसके जीवन में एक महत्वपूर्ण मोड़ था। यह कार्यक्रम शहर के एक होटल में आयोजित किया गया था। शुरुआत में सभी ने अपना परिचय दिया। कुछ लोग उच्च पदों पर चले गए, कुछ ने छोटा व्यवसाय शुरू किया। इस दौरान धीरज सालू के द्वारा स्कूल को संबोधित लिखा गया पत्र पढ़ा। इस पत्र के माध्यम से अपने स्कूल के दिनों को याद करने का उनका प्रयास काफी सफल रहा। कई लोगों ने इस पत्र की सराहना की। इसके बाद विविध कार्यक्रमों का आयोजन किया गया। इस कार्यक्रम में शिक्षक पहुंचे, उनके पूर्व शिक्षक भी पहुंचे। इस समय दिवंगत शिक्षकों को श्रद्धांजलि दी गई। तब हर शिक्षक मंत्रमुग्ध हो गए। इसका मार्गदर्शन परिहार, वैद्य, कुम्हारे, वरिष्ठ सेवानिवृत्त शिक्षक जवादी, ढंगले, गर्गिलवार, शर्मा, मानकर, निबालकर, आबोजवार, बारापात्र ने किया। कार्यक्रम के आयोजन के लिए अभिषेक आचार्य, चंद्रकांत कोतपल्लीवार, जितेंद्र माशारकर, धीरज साळुंके, पराग जवड़े, श्याम कोंतमवार, वर्षा सेलोटे, सागर कुंदोजवार, कृणाल पद्मगिरीवार, अजय फुलझेले, चेतन पाटील आदि ने प्रयास किए। बरोबर आहे, कला आहे, मग प्रत्येक विषयात कला आहे। मग बोलायचं म्हटलं कला आहे, गायचं म्हटलं कला आहे। जीवनात जगण्याची कला सर्वात मोठी आहे आणि ते तुम्ही कला चांगल्या पद्धतीने निभवत आहे आणि त्याच्यात तुम्ही रंग भरत आहे। त्याचा फार आनंद वाटतो की आपले विद्यार्थी विविध पैलू आहेत। बरेचसे चेहरे ओळखीचे आहेत, बरेचसे नाव ओळखीचे आहेत। बरेचसे लोक काय करतात, अधेमध्ये भेटतं, अधेमध्ये हितगुज होते, बरं वाटतं। या कार्यक्रमाची 99च्या बॅचला आज 25 वर्ष झाले आणि 94ला तुमची मला वाटतं 6व्या वर्गाची बॅच होती। 94ला 6वा नंदनवार वगैरे होते आणि 6व्या का मध्ये पराग, कोमल वगैरे हे होते, काळे वगैरे होत्या। हा मला आठवतं कारण मी काही दिवस तुमचा वर्ग सांभाळला होता स्टार्टिंगला आणि सांभाळला नाही, घडवलंय आम्हाला। ते तुम्ही ठरवायचं, शिक्षकांनी आपलं काम करायचं। अजूनही 30 वर्षाचा निकाल 100% आहे आणि मी असेपर्यंत ते कायम राहील आणि आपल्या शाळेचे विद्यार्थी नॅशनल इंटरनॅशनल पर्यंत ड्रॉइंग मध्ये जात आहेत याचा आनंद आहे। म्हणजे तेव्हाही आठवण येते परागची, तेव्हाही कोमलची, तेव्हाही बऱ्याच लोकांची आठवण होते आणि ऊर भरून जाते आणि सगळ्यांना सांगतो की हे आमचे विद्यार्थी होत आहेत। याही वर्षी ताडोबा फेस्टिवल मध्ये आपल्या विद्यार्थ्यांनी राज्यातून सेकंड नंबर आणला, 15,000चं बक्षीस मिळवलं। आपली परंपरा कायम आहे। छोटूभाई पटेल हायस्कूलची परंपरा ही कायमच राहील ही ग्वाही मी इथे देतो आणि 2 शब्द संपवतो। धन्यवाद।